6 महिन्यांपूर्वी नांदेड येथील एक प्रकरण चांगलंच गाजले होते। या प्रकरणात सक्षम ताटे याची प्रेयसीच्या भावांनी आणि वडिलांनी मिळून निर्गुण हत्या केली। त्यानंतर सक्षमची पत्नी प्रेयसी आचलनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली। तसेच आचलनं सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्या घरी राहणार असल्याचं सांगितले। मात्र आता आचल घर सोडून गेली असल्याचं म्हटलं जात आहे। या सर्व चर्चांनंतर आचल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे। लहान भावाबाबत धक्कादायक खुलासा केलाय। आचल मामिडवारनं नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। या मुलाखतीत तिनं थेट घर का सोडलं याबाबत सांगितलंय। सक्षमची आई संगीता ताटे यांनी हा आरोप केला होता की आचलनं आजीकडे जायचा बहाणा करून घर सोडलं। त्यावर बोलताना आचल म्हणाली की सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता म्हणून सगळ्यांना सांगून घर सोडलंय। आचलच्या या वक्तव्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे। काय म्हणाली आचल? सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप आचलनं केलाय। ही बाब मी सक्षमच्या कुटुंबियांना देखील सांगितली, मात्र त्यांनी विश्वास ठेवला नाही। पुढे काही चुकीचं घडले तर सक्षमचे कुटुंबीय विश्वास ठेवणार नाहीयेत म्हणून मी सर्वांना सांगून पोलिसांना कल्पना देऊन घर सोडलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः सोबत येऊन मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले। सध्या मी वडिलांच्या घरी राहत असल्याचं आचलने यावेळी सांगितले। ट्रोलर्सना देखील सडेतोड उत्तर। आचलनं सक्षमचं घर सोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड पसरल्या। त्यावरून आचलला ट्रोल केलं जातंय। याबाबत बोलताना तिनं नाराजी व्यक्त केली आहे। सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नये असं आचल थेट म्हणाली आहे।